सो हॅलो एव्हरीवन. सो आजचा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की मला 2-3 आमचे DM आले की आम्हाला पण नाही फिटनेसची जर्नी स्टार्ट करायची, सो गाईड कर. सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. सो इफ यू आर स्टार्टेड युअर फिटनेस जर्नी, सो स्टार्ट फ्रॉम स्मॉल, टेकिंग बेबी स्टेप. कारण कसं आहे, तुम्ही जर बिगिनर असला, न्यू असला, सो यू शुड बी स्टार्ट फ्रॉम बेसिक, विच मीन्स की तुम्ही एक स्मॉल वॉकिंग वगैरेपासून सुरू करा. त्याच्यानंतर तुम्ही जिम वगैरे लावण्याचा प्लॅन करत असाल, इफ यू आर बिगिनर, आय शुड सजेस्ट यू शुड बी गो अँड टेक 1 year मेंबरशिप. याचं रिझन असं आहे की जर तुम्ही 1 yearची मेंबरशिप घेतली, जर तुमचा जॉब वगैरे स्टेबल असेल, तुमचं इन्व्हायरमेंट स्टेबल असेल, तुम्ही तिथंच राहत असला, तर तुम्ही 1 yearची नक्की घ्या. आणि याचा इन्व्हर्सली फायदा असा होईल की ज्यावेळेस तुम्ही 1 yearची मेंबरशिप घेताय, सो तुम्ही 1 yearमध्ये 365 days आहे, त्याच्यापैकी आपण असं धरून चालू संडे वगैरे जिम ऑफ असते, तो 300 days तर आपल्याला मॅक्झिमम भेटतात. त्यापैकी तुम्ही 150 days जरी तुम्ही जिमला गेले तरी तुमच्या जिमचे पैसे वसूल होतील. कारण की कसं आहे, सो सायंटिफिकली असं आहे की वीकमध्ये फक्त 150 minutes जर तुम्ही वर्कआउट केला तर हा इनफ असतो. सो म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम 3 days जरी तुम्ही वर्कआउट केला 50 minutes ऑन ॲव्हरेज, सो तुमचे 150 minutes होत आहे. सो यू शुड बी कम इन फिटनेस कॅटेगरी. कारण की बट जेव्हा तुम्ही स्टार्ट करताय, एक पहिलं रिझन मी सांगतो, तुम्ही स्टार्ट विथ युअर मेन मसल विच इज हर्ट. कारण की तुमचं हर्ट जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही स्ट्रॉंग असतात. सो त्यामुळे मी कोणाला पण सजेस्ट करताना सांगतो की तुम्ही वॉकिंग करा, कार्डिओ करा, रनिंग करा, बट तुमच्या हर्टची केअर घ्या. कारण की तोच प्रायमरी मसल आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अदर मसलवर फोकस करा, जसं फॅट रिड्यूस करणे, बाकीचं झालं, बट हा प्रायमरी येतो. सो तुम्ही जर बिगिनर जिम लावली तर ॲटलिस्ट 15 days तुम्ही मिक्स वर्कआउट करा, ट्रेनर करून गाईड घ्या, सगळे फॉर्म्स व्यवस्थित शिकून घ्या आणि प्रॉपर बॉडी ट्रेन करा ॲटलिस्ट पहिले 15 दिवस. त्यानंतर तुम्ही 1 by 1 मसलवर फोकस करू शकताय. तुम्हाला रिझल्ट तर लगेच नाही दिसणार, पण आफ्टर 4 weeks तुम्हाला थोडेसे रिझल्ट दिसतील. नंतर तुम्हाला 3 monthsमध्ये अजून थोडे बेटर रिझल्ट आणि 6 monthsमध्ये अजून. सो मला तर आत्ता म्हणजे कन्सिस्टंट 1 वर्षापासून तर मी करतो आहे व्यवस्थित. त्याच्या आधी मला केलेली मी जिम, बट अशी कन्सिस्टन्सी नाही आहे की 1 महिना केली परत नाही. त्यामुळे मला आता रिझल्ट दिसायला लागले. सो यू शुड बी स्टार्ट फ्रॉम टेकिंग बेबी स्टेप बाय स्टेप, day 1, day 2, weeks, आफ्टर मंथ्स, आफ्टर 1 year यू शुड बी सी अ रिझल्ट. कारण की हे तुम्ही एक तुमच्या रुटीनमधला 45 to 50 minutes जरी काढला तरी इनफ आहे. तुम्ही 1% कॅटेगरी, ऑलमोस्ट 5 to 10% कॅटेगरीमध्ये येतात. सो जर सुरू करताय तर यू शुड बी स्टार्ट फ्रॉम नाऊ. कारण की आता थंडीचे दिवस, विंटर येणार आहे, सो इट इज ग्रेट टाईम फॉर स्टार्टिंग. आणि 2025 एंड होण्याच्या आधी तुमच्याकडे एक गुड हॅबिट असेल, सो इट शुड बी रिवॉर्ड यू इन फ्युचर. कारण की हेल्थ, वेल्थ इज इम्पॉर्टंट. सो थँक्यू.